सातारा इथून जवळच कुलदेवीचे मंदिर. सर्व लोक कुलदेवीच्या मंदिराबाहेर उभे होते, जिथे जवळपास 400 पायऱ्या होत्या आणि त्या चढायला 4-5 तास लागणार होते. आरती त्या पायऱ्यांकडे बघून रागाने थरथरत होती, कारण या सगळ्यांमध्ये तिला कोणताही रस नव्हता. पण वर्षाला आणि विक्रमने तिला या पायऱ्या चढाव्याच लागतील असे सांगितले होते. आरतीला अजूनही खूप राग येत होता. तिकडे वर्षाची नजर समोर उभ्या असलेल्या गंगावर होती. कारण आता ती जे करणार होती त्याचा कोणी विचारही केला नसेल. तिने विक्रमकडे बघून हसले. "वर्षा, चालायचं का?" विक्रमने आपले डोके होकारार्थी हलवले आणि पुढे पाऊल टाकले. पण गंगाकडे बघून त्याला गंगेसोबतच चालायचे होते. तिकडे गंगेने शिवानीचा हात धरला होता आणि वरच्या दिशेने जात होती. आता वर्षाने मीनाकडे इशारा केला. तेव्हा मीना तिरकस हसली आणि लगेच गंगा व शिवानीच्या मागे जाऊन उभी राहिली. गंगा 30-40 पायऱ्या चढून गेल्यावर अचानक मीनाने जोरदार पाय गंगेच्या पायावर मारला आणि गंगाचा पाय लडखडला. गंगेच्या तोंडातून वेदनेची चित्कार आह निघाली. ती पायऱ्यावरून खाली पडू लागली. पण विक्रमने लगेच आपला हात पुढे करून तिला पडण्यापासून वाचवले. मात्र गंगाचा पाय चेंगरला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वेदनेने तिचा जीव जात होता. पण विक्रम तिला सावरत आहे हे बघून तिला बेचैनी वाटू लागली. तिने लगेच विक्रमपासून आपला हात सोडवला आणि वेदनेने तडफडत असतानाही म्हणाली, मी ठीक आहे." हे बोलून ती पायऱ्यावरून चढू लागली. ती या क्षणी खूपच घाबरली होती. शिवानी तिच्याकडे बघत म्हणाली, "काय करत आहात गंगा दीदी? तुम्ही पायऱ्या चढू नका. तुमचा पाय बघा किती निळा पडला आहे. आत्ताच त्याची ही हालत आहे, तर पुढे जाऊन काय हालत होईल माहीत नाही. तुम्ही राहू द्या. तुम्ही आमची इथेच वाट बघा. मी एक काम करते. मीही तुमच्यासोबत इथेच थांबून जाते." तिची गोष्ट ऐकताना विक्रमचे लक्ष गंगेच्या पायावर होते. तो खरंच अगदी निळा पडला होता. तो भला आपल्या गंगाला असा कसा सोडू शकत होता? त्याने समोर कुलदेवीच्या मंदिराकडे पाहिले. त्याचे हृदय या क्षणी जोरात धडधडत होते. गंगा लगेच म्हणाली, "नाही, नाही, मी बिलकुल ठीक आहे. मी म्हटले ना, मला काही झाले नाही. मी पायऱ्या चढून जाईल." हे बोलून ती पुन्हा एकदा वरच्या दिशेने चढू लागली. आरती रागाने म्हणाली, "काय आम्ही सर्वजण इथे तुझा नाट्य ड्रामा बघायला आलो आहोत काय? म्हणजे हे तूही जाणतेस की तू वर पायऱ्या चढू शकणार नाहीस, तरीही प्रयत्न करत आहेस? शांतपणे खाली का नाही जाऊन बसून राहत?" तिला अशी रागात बघून गंगा आश्चर्यचकित झाली. भला तिने कोणता नाट्य केला? तिने तर कोणाला काही म्हटलेच नाही. ती तर फक्त आपल्या इच्छेने वर जाऊ इच्छित होती. शिवानी लगेच म्हणाली, "तुम्ही गंगा दीदीवर राग का करत आहात?" याच्यापुढे ती काही बोलणार. गंगाने लगेच तिचा हात आपल्या हातात धरला आणि घट्ट दाबला. शिवानी एकदम शांत झाली. गंगा हलकीशी हसली आणि आरतीकडे बघत म्हणाली, "मी कोणताही नाट्य करत नाहीये आरतीजी, पण तरीही जर तुम्हाला माझी वेदना नाट्य वाटत असेल तर काही हरकत नाही. खैर मला वाटते माझ्यामुळे सर्वांना त्रास होत आहे, तर मी माफी मागते. तुम्ही लोक जा, मंदिराचे दर्शन करून या. मी खालच्या दिशेने जात आहे." "शिवानी, तुम्ही सर्व लोकांसोबत वर जाणार?" शिवानीने लगेच म्हटले, "बिलकुल नाही वर्षाजी." कधीपासून शांत बसली होती. ती फक्त विक्रमच्या बोलण्याची वाट बघत होती. पण विक्रम काही बोलतच नव्हता. तेव्हाच गंगाने खालच्या दिशेने आपले पाऊल टाकले. तेव्हा तिला तितकाच त्रास झाला, जितका वर चढताना होत होता. वेदनेने ती तडफडून उठली होती. लगेच पुढच्या क्षणी वर्षा म्हणाली, "काय करत आहेस गंगा? जेव्हा तुला माहितीये की तू खाली जाऊ शकणार नाहीस, नाही कोणाच्या मदतीशिवाय वर, तर तू प्रयत्न का करत आहेस?" गंगा तिची गोष्ट ऐकून आश्चर्यचकित झाली. कारण आजपर्यंत कधीच असे झाले नव्हते की वर्षाने तिची काळजी करावी. हे खरंच तिच्यासाठी खूप जास्त आश्चर्यकारक होते. ती फक्त तिच्याकडे बघतच राहिली आणि विक्रम आता गंगेकडे जाऊ लागला. त्याला आपल्याजवळ येताना अनुभवून गंगेचे हृदय जोराने धडधडू करू लागले होते. ती दुसरीकडे जाऊ लागली, पण तिचे पाय आता हिंमतही करू शकत नव्हते. त्यांनी तर जणू उत्तरच दिले होते. तेव्हाच अचानक विक्रमने गंगाला आपल्या कुशीत उचलले आणि म्हणाला, "जर ती आपल्या पायाने चालू शकत नाही तर काय झाले? मी तिला आपल्या कुशीत उचलून कुलदेवीच्या मंदिरात घेऊन जाईन." मी जाणतो की गंगा पूर्ण हृदयाने कुलदेवीचे दर्शन करू इच्छित होती. त्यामुळे मी तिची मदत करेन. त्याची गोष्ट ऐकून गंगेचे भान उडाले होते. तिकडे आरतीही आश्चर्यचकित झाली. तिची तर जणू पायाखालची जमीनच सरकली होती. तिच्यासमोर विक्रम दुसऱ्या एका मुलीला आपल्या कुशीत उचलत होता आणि ती दुसरी मुलगी ही दुसरी कोणी नसून गंगा होती, जी तिला बिलकुल आवडत नव्हती. माहीत नाही का, पण जेव्हा जेव्हा लंडनमध्ये विक्रम गंगेचा उल्लेख करायचा, तेव्हा ती जळून खाक व्हायची. गंगा विक्रमकडे बघत म्हणाली, "काय करत आहात तुम्ही राजेसाहेब? सोडा मला." विक्रम हलकासा हसला आणि म्हणाला, "का? तुला कुलदेवीचे दर्शन नाही करायचे काय?" जेव्हा
मला तुला आपल्या कुशीत उचलून वर घेऊन जाण्यात काही अडचण नाहीये, तर तुला का अडचण होत आहे? हे बोलून त्याने जणू गंगेचे तोंडच बंद करून टाकले होते. सर्व लोक आश्चर्याने विक्रम आणि गंगाकडे बघत होते आणि रणजित राजांच्या चेहऱ्याचेही हावभाव तर अगदी फिके पडले होते. पण वर्षाच्या चेहऱ्यावर गहिरे हास्य होते. अगदी तेच झाले जे ती इच्छित होती. ती जाणत होती की जर असे काही झाले तर विक्रम गंगाला आपल्या कुशीत उचलेल किंवा मग तिच्यासोबत स्वतःही वरच्या दिशेने जाण्यास नकार देईल. पण गंगाला एकटे सोडून तो स्वतः तर कुलदेवीचे दर्शन करण्यास बिलकुल जाणार नाही. गंगा काही बोलूच शकली नाही. ती फक्त आपली नजर इकडे-तिकडे फिरवत राहिली. वर्षा हसली आणि म्हणाली, "तसे तर गंगा आपल्या महालात दासी आहे, पण एक वेळेस तुम्ही दोघे खूप चांगले मित्र होता. तर इतके तर एका राजा आपल्या मित्रासाठी करू शकतोच ना? विक्रम, चला आता आपण सर्वजण वर जाऊ." हे बोलून ती हसली आणि मग आरतीकडे बघत म्हणाली, "चालायचं ना बाळा?" आरतीने तोंड वाकडे केले आणि पुढे वाढली, पण तिची नजर वारंवार गंगा आणि विक्रमवरच जात होती. काही वेळातच ते लोक खूप पुढे गेले होते. जवळपास 100 पायऱ्या विक्रम गंगाला आपल्या कुशीत उचलून आला होता. गंगा प्रयत्न करत होती की तिचे वजन जास्त जाणवू नये, पण असे कसे भला आपले वजन एका क्षणात कमी करू शकत होती? ती विक्रमकडे बघत होती, ज्याच्या चेहऱ्यावर घाम दिसत होता. तो तसाही लंडनमध्ये राहिला होता. त्याला गरमीची सवय नव्हती आणि तिथे गरमी होती आणि वरतून त्याने गंगाला उचललेले होते, ज्याचे वजन जवळपास 40 किलो तर होते. गंगाने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली. आरती थोडी पुढे होती आणि सोबतच वर्षाही. शिवानी तिच्यासोबत होती. पण जसेही तिने गंगाला नजर इकडे-तिकडे फिरवताना बघितले, ती लगेच मागे हटली. आता ते दोघे पायऱ्यांवर एकटे होते. लोक तर त्यांच्यासोबत होते. पण सध्या काही अंतरावर गंगा विक्रमकडे बघत म्हणाली, "तुम्ही हे बिलकुल ठीक केले नाही राजेसाहेब. तुमचे मला असे आपल्या कुशीत उचलणे बिलकुल बरोबर नाही. तुमचे लग्न होणार आहे. तुमची होणारी पत्नी तुमच्यासोबत आलेली आहे. अशा वेळी त्यांच्या मनावर काय परिणाम होईल?" विक्रम तिच्याकडे बघून तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, "हे तू मला सांगणार की मला काय करायचे आहे आणि काय नाही?" गंगा हसली आणि म्हणाली, "जर तुम्ही काही चांगले कराल तर मी तुमची प्रशंसा करेल. पण तुम्ही काही चूक कराल तर मी तुम्हाला चूक म्हणेल. तुम्हाला तुमची चूक सांगेन राजेसाहेब. मी दासी नाहीये. मी शांतपणे आपल्या राजाला बघत राहील. मी ती दासी आहे, जी आपल्या राजासमोर आपली जीभ उघडू शकते." विक्रम लगेच गंभीर आवाजात म्हणाला, "का हा अधिकार तुझ्याकडे कसा आला?" गंगा त्याच्या प्रश्नावर काही बोलूच शकली नाही. सांगायचं तर तिला खूप काही होते, पण कदाचित तिला शब्द मिळत नव्हते किंवा मग भीती वाटत होती की कोणी त्याचे बोलणे ऐकून घेणार नाही. ती काही वेळानंतर पुन्हा म्हणाली, "सोडून द्या ना मला राजेसाहेब. जसे तसे मी पायऱ्या चढून जाईल. तुमचे पाय दुखत असतील. या पायऱ्यावरून तर एकटे चालणेही खूप कठीण आहे. तुम्ही तर मला आपल्या कुशीत उचललेले आहे." हे बोलते वेळी तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. बेशक तिचा राजा तिचे हृदय तोडून टाको, पण ती तर आपल्या राजाला एक खराच सुद्धा सहन करू शकत नव्हती. विक्रम पुन्हा एकदा म्हणाला, "आता जर तू एक शब्दही बोललीस तर मी खरं सांगतोय गंगा, यापुढे ते होईल तू विचारही केला नसेल. त्यामुळे शांत राहा." हे बोलते वेळी त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती. त्याने आपल्या पायात जी चप्पल घातली होती ती आता त्याला टोचू लागली होती आणि त्याच्या पायाला जखम होऊ लागल्या होत्या. पण ना त्याने गंगाला सोडले आणि ना स्वतः चालणे सोडले. गंगा त्याच्या खांद्यावर आपले हात ठेवून त्याच्याकडे बघत राहिली. एक स्वप्न होते तिचे, जे नेहमी तिच्या डोळ्यात यायचे, की तिचा राजा आणि ते दोघे एकमेकांचा हात धरून कुलदेवीच्या मंदिराचे दर्शन करतील. असे एकमेकांच्या हातात हात घालून पायऱ्या चढतील. पण तिथे तर खरंच ते झाले होते, ज्याचा तिने विचारही केला नव्हता. पण माहीत नाही ती आनंदी होती की बेचैन, त्रासात होती की तिला शांती मिळत होती. तिची नजर फक्त तिच्या राजावर होती आणि तिचा राजा फक्त तिला बघत जात होता. जवळपास 400-450 पायऱ्या चढल्यानंतर विक्रम आपल्या कुशीत घेऊन गंगाला मंदिराच्या वरच्या प्रांगणात पोहोचला होता. मंदिराचे प्रांगण खूप मोठे होते आणि समोरच एका भव्य इमारतीत कुलदेवी मातेची मूर्ती ठेवली होती. गंगाने तिथे पोहोचल्यावर आता समोरच्या दिशेने पाहिले आणि क्षणभर डोळे मिटून घेतले. विक्रमनेही आपले डोळे मिटले होते. दोघेही कदाचित कुलदेवी मातेकडे आपापले साकडे मागत होते, पण दोघेही जे काही मागत होते ते एकमेकांशी जोडलेले होते. जिथे गंगा आपल्या राजाचे सुख मागत होती, तिथे विक्रम गंगाला मागत होता. तो विचार करत होता की काहीही करून गंगा त्याच्या आयुष्यात कधीही जाऊ नये. ती नेहमी त्याच्या जवळ राहावी. लग्न हो ना हो हे महत्त्वाचे नाही, पण जर गंगा त्याच्यापासून दूर गेली तर खूप मोठी चूक होईल. तो आरतीशी लग्न करू शकतो, पण आरतीसोबत आपल्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही.
ही गोष्ट तो खूप चांगल्या प्रकारे जाणत होता. आरती त्याची पत्नी बनली तरी ती जगासमोर त्याची पत्नी असेल. पण कदाचित त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त नाते कधीच होऊ शकणार नाही. विक्रमने नेहमीच गंगाबद्दल विचार केला होता आणि त्याचे प्रेम फक्त आणि फक्त गंगा होती. गंगाला विसरून दुसऱ्या कोणासोबत आपल्या आयुष्यात पुढे जाणे त्याच्यासाठी कठीणच नाही, अशक्य होते. तेव्हाच एक पुरोहित तिथे आले आणि त्या दोघांकडे बघत म्हणाले, "ज्या प्रकारे आपण आपल्या होणाऱ्या पत्नीला आपल्या कुशीत घेऊन इथे घेऊन आला आहात, राजे बघा, तुमच्या जोडीवर मला कुलदेवी खूप आनंदी बरसवतील. त्यांचा आशीर्वाद तुमच्या दोघांवर नेहमी राहील." पुरोहितजींची गोष्ट ऐकून त्या दोघांनी एकत्र डोळे उघडले आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. लगेच पुढच्या क्षणी आता त्या दोघांची नजर एकमेकांमध्ये गुंतली. पुरोहितजी हसून वर्षाच्या दिशेने गेले. त्यांच्या मागे अनेक दासी होत्या, ज्यांनी आपल्या हातात मोठी पूजा ताटे उचलून ठेवली होती. तिकडे गंगा विक्रमकडे बघत म्हणाले, "आता तरी मला आपल्या कुशीतून खाली उतरा राजेसाहेब." विक्रम हलकासा हसला आणि लगेच पुढच्या क्षणी त्याने गंगाला खाली जमिनीवर उतरवले. तो तिच्याकडे बघत राहिला. "जर तुझ्या पायांना दुखेल तर मी तुला आपल्या कुशीत परत घेईन." गंगा लगेच म्हणाली, "तुम्हाला असे करण्याची कोणतीही गरज पडणार नाही, कारण माझ्या पायांना दुखणार नाही. जर दुखलेही तरी मी तुम्हाला सांगणार नाही." विक्रम पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला, "जर तुला असे वाटते की तुझी वेदना मला जाणवणार नाही, तर तू चुकीची आहेस गंगा. तू मनात हुंदका भर. जर मी ना ऐकले तर मी गंगेचा राजा नाही." हे बोलून विक्रम पुढे वाढला आणि गंगा आपल्या जागेवर उभी राहिली. तिला तर समजलेच नाही की आत्ता काय झाले. जर विक्रम तिच्यावर प्रेम करत नाही, तर त्याला गंगेच्या वेदनेने फरक का पडतो? जर त्याच्या हृदयात गंगेसाठी काही नाही, तर त्याला गंगेचा त्रास जाणवणारही का? तेव्हाच तिची नजर खाली जमिनीवर गेली. तिथे रक्ताचे डाग दिसत होते. म्हणजे विक्रमच्या पायांना जखम झाली होती. जखम होणे स्वाभाविक होते. तो इतका साऱ्या पायऱ्या चढून वर आला होता. वरतून त्याच्या कुशीत गंगा होती. तेव्हाच गंगाची नजर त्याच्या चपलांवर गेली, ज्या तिथे बाजूला ठेवलेल्या होत्या. त्यांची अवस्था सांगत होती की त्या तंग चपलांमुळेच विक्रमच्या पायांची ही हालत झाली आहे. आता गंगा आतल्या दिशेनं न चालता दुसरीकडे गेली, जिथे काही कुंडीत झाडे लावलेली होती. तिकडे दुसऱ्या बाजूला विक्रम कुलदेवीच्या मंदिरासमोर उभा होता आणि त्याने आपले हात जोडलेले होते. वर्षा त्याच्या जवळ उभी होती. तिने आरतीला इशारा केला, तेव्हा आरती लगेच त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. लगेच पुढच्या क्षणी पुरोहितजी म्हणाले, "पण यांची पत्नी तर दुसरी कुणी आहे ना? आत्ताच पाहिले होते मी, जेव्हा ते तिला आपल्या कुशीत घेऊन आत घेऊन येत होते. तर आता परत त्यांच्यासोबत पूजा?" हे बोलतेवेळी त्यांनी आरतीकडे पाहिले. आरतीच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला. तिला हे सर्व स्वतःचा अपमान वाटत होता. तिकडे विक्रमने आता आपले डोळे उघडले आणि म्हणाला, "माझे लग्न झाले नाहीये पुरोहितजी, आणि आता काही दिवस होणार नाही. तुम्ही ही पूजा माझ्या एकट्यासोबत करा. माझी पत्नी जेव्हा पूर्णपणे माझी पत्नी होऊन जाईल, तेव्हाच मी तिच्यासोबत कोणतीही पूजा करेन." हे बोलून तो थोडा पुढे आला आणि आरती मागे उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता राग दिसू लागला. तिकडे वर्षाच्या चेहऱ्यावर धूर्त स्मितहास्य तरंगले. तिची नजर रणजित राजेंवर होती. त्यांच्या चेहऱ्यावर हलका राग दिसत होता. ती तिरकस हास्यासोबत मनातल्या मनात म्हणाले, "आत्ता येईल मज्जा. खूप इच्छेने तुम्ही गंगाला विक्रमच्या आयुष्यात घेऊन आला होतात ना? तुम्हाला वाटत होते की त्याच्या आयुष्यात गंगा येईल तर त्याचे आयुष्य आनंदी होऊन जाईल. पण जर मी या गंगाला तुमच्या दोघांच्या आयुष्याचे विष नाही बनवले, तर मीही वर्षा नाही." हे बोलून तिने आपले होठ हलके तिरकस केले आणि मग परत पूजा करत आपले हात जोडले. काही वेळानंतर पूजा संपली आणि सर्व लोक परत जाऊ लागले. विक्रमची नजर गंगाला शोधत होती. तेव्हा त्याला गंगा त्याच्या चपलांजवळ दिसली. माहीत नाही ती खाली जमिनीवर बसून त्याच्या चपलांसोबत काय करत होती. विक्रमला वाटले की कदाचित गंगा आजही तेच करत आहे जे तिला नेहमी करायला आवडायचे, विक्रमच्या चपला स्वच्छ करणे. तो एक खोल श्वास घेऊन म्हणाला, "माहीत नाही तुझी सवय कधी जाईल गंगा. मला बिलकुल चांगले वाटत नाही जेव्हा तू माझ्या चपलांना हात लावतेस. पण आता जर तुला काही सांगितले तर तू मलाच उलटून बोलशील. हे म्हणून की तू दासी आहेस आणि तू आपल्या राजाची चप्पल तर स्वच्छ करू शकतेस." तो काही क्षण असाच गंगाला बघत राहिला आणि आता त्याला समजले की गंगा फक्त त्याच्या चपला स्वच्छ करत नाहीये, तर काहीतरी दुसरेच करत आहे. तो पुढे वाढला तेव्हा त्याने पाहिले, गंगाने त्याच्या चपलांच्या आजूबाजूला फूल लावले होते आणि त्याच्यासोबत चपलाच्या तळव्यावर थोडे तेलही, ज्यामुळे त्याला गुळगुळीत चिकनी होऊन विक्रमच्या पायांना लागणार नाहीत. विक्रम हलकासा हसला. तिकडे त्याला आपल्या जवळच अनुभवूनच गंगेचे हृदय वेगाने धडधडत होते. तिने वळून मागे पाहिले.
जिथे विक्रम उभा होता. ती लगेच आता आपल्या जागेवरून उठली आणि म्हणाली, "ते मी बस असेच." हे बोलते वेळीच ती मागच्या दिशेने हटली होती. तिकडे विक्रम पुढे आला आणि हसून म्हणाला, "धन्यवाद." गंगा हलकीशी हसली आणि म्हणाली, "तुम्हाला धन्यवाद बोलण्याची काही गरज नाहीये राजेसाहेब. हे काम एका दासीने आपल्या राजासाठी केले नाही." विक्रमने प्रश्नार्थक नजरेने पाहिले. गंगा हसून म्हणाली, "तुम्हीच म्हटले होते की जर मी मनात हुंदका भरेन तर तुम्हाला माहिती पडेल. तर मग गंगाचा राजा त्रासात असेल तर गंगाला कसे माहिती नको पडायला?" तिच्या गोष्टीवर विक्रम तिच्याकडे बघतच राहिला. खूप गोष्टी सांगायला लागली होती त्याची गंगा. गोष्टी तर खैर ती पहिल्यापासूनच खूप बनवत असे आणि सोबत आपल्या निर्णयावर, आपल्या गोष्टीवर अडिग राहणे तिला खूप चांगल्या प्रकारे येत होते. तो आजपर्यंत त्या क्षणाला विसरला नव्हता, जिथे वर्षाने गंगाला चापकाने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि गंगा आपल्या पापण्यांना न लवलवता तिच्याकडे बघत राहिली आणि आपल्या गोष्टीवर अडून राहिली की तिने चोरी केली नाही. विक्रम हसून म्हणाला, "खाली चालायचं?" गंगा आपला चेहरा होकारार्थी हलवला. विक्रम लगेच म्हणाला, "पण तू आता दर्शन तर केलेच नाही." गंगा आता फिक्कट हसली आणि म्हणाली, "देवराजासोबत नाराजी चालू आहे. जेव्हा मला माझे देव मिळतील तेव्हा या देवालाही पूजेन." हे बोलते वेळी तिच्या डोळ्यात थोडे पाणी आलं होतं आणि सोबत तिची नजर विक्रमवर गहरी झाली होती. तिचा आवाजही थरथरला होता, ज्यात त्रास स्पष्ट जाणवत होता. आता ती लगेच आपला घागरा हलकासा उचलत पायऱ्यावरून खाली उतरू लागली आणि विक्रम बस तिच्याकडे बघतच राहिला. तोही एकदा आत मंदिराकडे बघून खालच्या दिशेने वाढला. सर्व लोक त्याच्या पाठोपाठ चालत होते. गंगा शिवानीसोबत थोडी थोडी पुढे होती. पण मग ती थांबली आणि जेव्हा विक्रम थोडा पुढे वाढला तेव्हा त्याच्या पाठोपाठ चालू लागले. पुन्हा एकदा ते लोक अशा प्रकारे गाड्यांमध्ये बसले ज्या प्रकारे ते बसून मंदिरात आले होते आणि सर्व गाड्या महालासाठी निघून गेल्या. काही वेळातच ते लोक परत महालात पोहोचले होते. सर्व लोक खूप जास्त थकले होते. त्यामुळे सर्वजण आपल्या खोलीत झोपायला जात होते. विक्रमही आपल्या खोलीच्या दिशेने वाढला, पण खोलीत जाताना त्याने आपला चेहरा फिरून गंगाकडे पाहिलाय, जी स्वयंपाकघराच्या दिशेने जात होती. तिला बघून तो स्वतःशी म्हणाला, "एकतर ही मुलगी स्वतःची काळजी घेत नाही. आता स्वयंपाकघरात जाण्याची काय गरज आहे? असे नाही की थोडासा आराम करावा? पण याला थांबवू कसा?" तेव्हा रणजित राजे त्याच्याकडे बघत म्हणाले, "काय झाले? तुला आपल्या खोलीत नाही जायचे काय? आराम नाही करायचा तुला? जर नाही करायचा तर ये, आपण दुसऱ्या कक्षात चालतो. मला तुझ्याशी काही गोष्टी करायच्याही आहेत." त्याची गोष्ट पूर्ण होण्याआधी विक्रम म्हणाला, "नाही, मला आपल्या खोलीत जायचे आहे बाबा. मला आराम करायचा आहे." हे बोलून तो पटकन आपल्या खोलीच्या दिशेने वाढला. तो आपल्या खोलीत आला होता, पण त्याला गंगेची काळजी होती. गंगा स्वयंपाकघरात काम करत असेल आणि तिच्या पायाला मार लागलेला आहे, हे विचार करून त्याचे मन बेचैन होत होते. तेव्हाच कोणीतरी दरवाजा ठोठावला आणि आवाज आला, "आत येण्याची परवानगी द्या राजेसाहेब." गंगेचा आवाज ऐकून विक्रम किती शांती मिळाली होती हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. तो लगेच म्हणाला, "हो हो, ये ना." हे बोलते वेळी त्याची नजर गंगेवर होती, जिच्या हातात एक वाटी होती, जी तिने एका कपड्याच्या मदतीने पकडली होती. कदाचित ती वाटी खूप जास्त गरम होती. लगेच पुढच्या क्षणी ती विक्रम जवळ आली आणि खाली जमिनीवर त्याच्या पायाजवळ बसली. विक्रमचे हृदय धक्का खाऊन थांबले. तो लगेच म्हणाला, "हे काय करत आहेस गंगा? उठ." त्याची गोष्ट पूर्ण होण्याआधीच गंगा म्हणाली, "आपला धर्म निभावत आहे राजेसाहेब. अडथळा निर्माण करू नका. खूप कठीणपणे स्वतःला सावरते मी. जेव्हाही मला बघून तुम्ही बेचैन होऊन जाता, तेव्हा तुम्ही माझ्या अडचणी वाढवून देता." हे बोलते वेळी तिने विक्रमकडे पाहिले. विक्रम तिच्या गोष्टींचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे समजत होता. तो लगेच म्हणाला, "ठीक आहे, नाही करणार कोणताही अडथळा निर्माण. पण खाली बसून नाही, वर बसून कर जे करायचे आहे." हे बोलून त्याने पाय वरच्या दिशेने ओढले आणि अंथरुणावर ठेवून दिले. गंगा त्याच्याकडे बघत राहिली. ती अशी कशी विक्रमच्या अंथरुणावर बसू शकत होती, पण विक्रमही तिला अशी खाली जमिनीवर बसून बघू शकत नव्हता. गंगा आपल्या जागेवरून उठली आणि अंथरुणावर उभी राहिली. विक्रमचे पाय अंथरुणाच्या किनाऱ्यावर होते, तर ती उभी राहूनही त्याच्या पायावर तेल लावू शकत होती. पण तेव्हाच विक्रमने आपले पाय थोडे वरच्या दिशेने ओढून घेतले, जिथे आता गंगाचा हात पोहोचणे कठीण होते. गंगेचे हृदय जोराने धडधड करू लागले. तुमचा असा भरभरून सपोर्ट असाच राहू द्या. भाग 11 एकदम ट्विस्टसह लवकरच येत आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोमांचच्या या प्रवासात आमच्या सोबत राहा.